नमस्कार. महालाईव्हच्या या विशेष बातमीपत्रात मी यादव लोकडे आपल्या सर्वांचं स्वागत करतो. पाहूया सकाळचे मॉर्निंग बुलेटिन. बिलोली शहरातील देशमुख नगर परिसरात असलेल्या शिव हनुमान मंदिरात 3 दिवसीय कीर्तन महोत्सवाची सांगता झाली असून गेल्या 9 वर्षापासून ही परंपरा कायम ठेवली आहे. यंदाचे वैशिष्ट्य म्हणजे या 3 दिवसात पहिल्या दिवशी हरिभक्त पारायण सौ रेशीम खेडकर पुणे यांचे नर्दीय कीर्तन, दुसऱ्या दिवशी शिवभक्त पारायण शिवानंद महाराज शास्त्री अंबाजोगाई यांचे शिवनाम कीर्तन, तर शेवटच्या तिसऱ्या दिवशी हरिभक्त पारायण संतोष वनवे बीड यांचे हरिनाम कीर्तन संपन्न झाले. मंदिर समितीने आयोजित केलेल्या या 3 दिवसीय महोत्सवास शहरातील महिला व पुरुष बांधवांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. यावेळी माजी नगराध्यक्ष यादवराव तुडमे, विजय कुंचनवार, उमाकांतराव गोपछडे अॅडव्होकेट यांच्यासह अनेक जण उपस्थित होते. तर सदर महोत्सव यशस्वी करण्यासाठी शिव हनुमान मंदिर समितीचे अध्यक्ष डॉक्टर भीमराव अंकुशकर, प्राध्यापक डॉक्टर गोपाळ चौधरी, इंद्रजित तुडमे, गंगासागर कलमुर्गे, शिवशेट्टे सर, शंकर कोंडलवाडे, चंद्रकांत कासराळीकर, बाबूराव मंचलवाड, शिवाजी गायकवाड, संतोष दुडले, राहुल कलमुर्गे आदींनी परिश्रम घेतले आहेत. अरे आपण मंदिरात जाऊ मंदिराच्या पायऱ्या फुटल्या, माणसात बदल नाही. कोणाचा बदल आहे? बदल दिसत नाही. इथं म्हणण्याची वेळ आहे. माणसा माणूस म्हणून जगायला महाराज तयार नाही. पायऱ्या फुटल्या हो, कुठपर्यंत जाता मंदिरात? कधीतरी विचार आला पाहिजे ना मनात की मंदिरातला देव आपल्या घरी आला पाहिजे. असं वाटत असेल ये जरूरी नहीं कि हर रोज इंसान मंदिर में जाए, लेकिन कर्म ऐसा होना चाहिए इंसान जहां भी जाए तो मंदिर वहां बन जाए. माणसाचं कर्म चांगलं पाहिजे. आणखी सांगू, या जगातला कोणता साधू देवाच्या मंदिरात गेला नाही, मंदिरातला देव साधूच्या घरी. माझे नामदेव महाराज रावलात कीर्तन करायचे. काय ते कीर्तन असायचं, काय तो भजन असायचं, काय ती भजनाची ताकद होती महाराज. काय सुंदर नामदेव कीर्तन करी